कसं आहे की काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना रक्ताची बहीण नाही, त्यामुळे त्यांना बहिणीचं नातं काय, लाडक्या बहिणीच्या अडचणी काय याविषयी काही देणं घेणं नाही। उठसूट आमच्या लाडक्या बहिणीला हप्ते का चालू केले, लाडक्या बहिणी योजना का आणली, आणि आता तर लाडक्या बहिणीचा हप्ताच देऊ नका म्हणून या महाभागाने निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। म्हणजे मकर संक्रांत हा खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीच्या आयुष्यातला उत्सव सण आहे, मांगल्याचा सण आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसवाले संक्रांत लाडक्या बहिणीवर का आणतात? त्यांनी जे पत्र दिलंय की लाडक्या बहिणीचा हप्ता काढू नका, आचारसंहितेचा काय संबंध आहे? ही योजना तर पूर्वीच सरकारनं चालू केलेली, आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची विचारधारा या राज्यातील नव्हे तर देशाच्या महिला विषयक क्रूर आहे, द्वेषाची आहे। त्यांना महिलांचं काही देणं घेणं नाही, आणि म्हणून मला काँग्रेसला सांगायचंय की लाडक्या बहिणीचं राजकारण तुम्ही करू नका। उठसूट निवडणूक आली की लाडकी बहीण लाडकी बहीण, लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे। फक्त तुम्ही संक्रांत उत्सवाच्या मुळावर तुम्ही लाडक्या बहिणीवर का, हा माझा सवाल आहे।